हल्ल्यामधल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आलाय अशी माहिती सूत्रांची आहे। पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीचा खात्मा करण्यात आलेला आहे। काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव। भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानीचा खात्मा करण्यात आलेला आहे। काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचं ऑपरेशन महादेव जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। ऑपरेशन महादेव राबवत या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। श्रीनगरच्या जवळच्या लिडवासमध्ये हे एन्काउंटर करण्यात आलंय। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रदीप, आपण पाहतोय की सध्या काश्मीरच्या खोऱ्यामध्ये लिडवास या ठिकाणी आर्मीचं सध्या महादेव ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि ऑपरेशन मध्ये पहलगाम हल्ल्यामधील 2 दहशतवाद्यांचा खात्मा जो आहे तो केल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये पहलगाम हल्ल्यामधल्या दहशतवाद्यांचं सर्व ऑपरेशन जे आहे ते सध्या सैन्याकडून राबवण्यात येत होतं। मात्र सकाळपासूनच महादेव ऑपरेशन जे आहे ते लिडवास खोऱ्यामध्ये राबवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पहलगाम हल्ल्यामधला जो मास्टर माइंड होता मुसा आणि त्याचबरोबर त्याला कंठस्नान जे आहे ते सैन्यानं घातलेलं आहे। सकाळपासून जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये लिडवास या ठिकाणी महादेव ऑपरेशन जे आहे ते सैन्यांकडून सुरू आहे। आजच आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूरवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून माहिती जी आहे ती सुद्धा सभागृहामध्ये देण्यात आली। मात्र दुसरीकडे सकाळपासूनच ऑपरेशन महादेव जे आहे ते सैन्याकडून राबवण्यात येत होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहलगाम हल्ल्यामधल्या दहशतवाद्यांना नक्की कधी पकडणार हा सवाल जो आहे तो सरकारला सातत्यानं विचारला जात होता। मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळते पहलगाम हल्ल्यामधला मास्टर माइंड जो आहे त्यांना कंठस्नान घालण्यामध्ये सैन्यानं यश आलेलं आहे आणि पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यांना नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपल्यासोबत सतीश